कोल्हापूर शहरात नगरोत्थान योजनेअंतर्गत 100 कोटींच्या निधीतून रस्ते तयार होत असताना पहिल्याच पावसात रस्ते खचले आणि खड्डेच खड्डे निर्माण झाले। या निकृष्ट दर्जाच्या कामावर आम आदमी पक्षानं 100 कोटींच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकतं असा फलक लावून शाहू मैदानात लक्षवेधी आंदोलन केलंय। नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरात सुमारे 100 कोटी रुपये खर्चून रस्ते बांधण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र पहिल्याच पावसात या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य दिसू लागलंय। या निकृष्ट कामावर टीका करत आम आदमी पक्षानं शाहू मैदानात डिफेंडर आंदोलन केलंय। आंदोलनात डिफेंडर या आलिशान गाडीची प्रतिकृती उभी करून 100 कोटींच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकतं असा फलक झळकवण्यात आलाय। या फलकानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय। आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी टीका करत सांगितलं, जर राजेश क्षीरसागर यांनी 100 कोटींचा निधी मंजूर करून आणला असेल तर दर्जेदार काम होणं हे त्यांचंही कर्तव्य आहे। स्वतः आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्यांना सामान्यांचे हाल कसे कळणार? 22 कोटींचं बिल निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला अदा करणं म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन असल्याचंही त्यांनी ठामपणे म्हटलंय। अधिकारी, ठेकेदार, सल्लागार आणि लोकप्रतिनिधी यांची साठगाठच या दर्जाहीन कामाला जबाबदार असल्याचा आरोप आपण केलाय। तसंच गटर चॅनेलची कामं आधी न करणं, सेन्सर मशीन न वापरणं आणि साईटवर जबाबदार अधिकारी अनुपस्थित असणं यामुळेच रस्त्यांची अवस्था वाईट झाल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। या कामासाठी मे एव्हरेस्ट कन्स्ट्रक्शन ही ठेकेदार तर संदीप गुरव अँड असोसिएट ही सल्लागार संस्था नियुक्त करण्यात आली आहे। मात्र मोजमाप, दर्जा आणि चाचणीबाबत मोठ्या त्रुटी आढळून आल्याचा आरोप करण्यात आलाय। या ठेकेदार आणि सल्लागार संस्थेवर प्रशासकीय कारवाई होणार का असा थेट सवाल आंदोलकांनी केलाय। यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, दुष्यंत माने, उषा वडर, राकेश गायकवाड, स्वप्नील काळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।